नमस्कार मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक पांडुरंग पाटील, राज्यशास्त्र विभाग, प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालयाच्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण भारतीय संघराज्याचं स्वरूप आणि वैशिष्ट्ये पाहणार आहोत. संघराज्य व्यवस्था आधुनिक कालखंडात प्रथमतः अमेरिकेत उदयास आली, परंतु त्यापूर्वीही संघराज्य व्यवस्था संकल्पना म्हणून अनेक राजकीय संस्कृतींना परिचित होती. त्यामुळे संघराज्य व्यवस्था आधुनिक असली तरी संकल्पना म्हणून प्राचीन आहे. संघराज्याची कल्पना प्रथमतः प्राचीन ग्रीसमध्ये इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात उदयास आली. तेथे प्रथम ऐकियन लीग नावाचा संघ निर्माण झाला. यामध्ये काही नगरराज्ये एकत्र येऊन त्यांनी स्वैर स्वरूपाचा संघ निर्माण केला. हा संघ तत्कालीन गरजेतून अस्तित्वात आला होता. ही प्रत्येक नगरराज्ये स्वतःचे सार्वभौम अस्तित्व कायम ठेवून या संघात सामील झाली होती. प्राचीन भारतातही ख्रिस्तपूर्व काळात काही गणराज्यांनी एकत्र येऊन संघराज्य स्थापन केल्याची उदाहरणे आहेत. गणराज्यांनी अत्यंत लवचिक स्वरूपाचे संघ निर्माण केल्याचे दिसते, परंतु हे प्रयोग फार काळ टिकले नाहीत. आता मात्र भाषिक, वांशिक किंवा सामाजिक घटकांचे वेगळेपण टिकून राहावे यासाठी संघराज्य व्यवस्थेचा उपयोग केला जात आहे. संघराज्य म्हणजे काय? वेगवेगळी घटक राज्ये किंवा प्रदेश आपली प्रादेशिक अस्मिता व कार्यकारी स्वायत्तता कायम ठेवून एकत्र येतात व एक व्यवस्था निर्माण करतात, तेव्हा त्या व्यवस्थेला संघराज्य व्यवस्था असे म्हणतात. संघराज्य व्यवस्थेत केंद्र सरकार व स्वायत्त घटक राज्य सरकार अशी व्यवस्था करून राज्यघटनेने या दोन्ही प्रकारांच्या सरकारांचे अधिकार ठरवून दिलेले असतात. देशातील विविध भागांना स्वायत्तता मिळावी आणि तरीही एकत्र राहून काही बाबतीत समान धोरणे राबविता यावीत, हे संघराज्याचे उद्दिष्ट असते. थोडक्यात असे म्हणता येईल की घटक राज्यांच्या हक्कांचे संरक्षण करून राजकीय एकात्मता साधणारी राजकीय यंत्रणा म्हणजे संघराज्य होय. शासन संस्थेचे एकात्म व्यवस्था आणि संघराज्य व्यवस्था असे दोन भाग पडतात. याच्यातील पहिला भाग आहे किंवा प्रकार आहे तो म्हणजे एकात्म व्यवस्था होय. ह्या पद्धतीत केंद्र सरकार हे प्रांतीय किंवा घटक राज्य सरकारांचे अधिकार ठरविते. घटक राज्यांना स्वतःचे अधिकार नसतात. प्रांतीय तसेच अन्य शासन यंत्रणा राज्यघटनेने निर्माण केलेल्या नसतात, तर केंद्र सरकारनेच निर्माण केलेले असतात. त्यांचे अधिकार केंद्र सरकार कमी अधिक करू शकते. राज्यघटनेने सर्व अधिकार केंद्र शासनाला बहाल केलेले असतात. केंद्र शासनाच्या ठिकाणी सत्तेचे आणि जबाबदारीचे केंद्रीकरण झालेले असते. इंग्लंड, फ्रान्स या देशात एकात्म पद्धती दिसून येते. एकात्म पद्धतीची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील. पहिलं वैशिष्ट्य आहे केंद्र सरकार व घटक राज्य सरकार यांच्यातील अधिकार विभागणी काटेकोर स्वरूपाची नसते. एकात्म पद्धतीत केंद्र सरकारचे असे एकच नागरिकत्व असते, म्हणजे एकेरी नागरिकत्व असते. पुढील वैशिष्ट्य आहे सर्व अधिकार केंद्र सरकारला देऊन घटनेनेच प्रबळ केंद्र सत्ता निर्माण केलेली असते. विशेषाधिकार केंद्र सरकारलाच दिलेला असतो. संपूर्ण देशासाठी एकच राज्यघटना असते, तर संपूर्ण देशासाठी एकच न्यायव्यवस्था दिलेली असते. अशा प्रकारची काही वैशिष्ट्ये या एकात्म व्यवस्थेची सांगता येतील. दुसरा प्रकार आहे संघराज्य व्यवस्था. संघराज्य व्यवस्था एकात्म व्यवस्थेहून पूर्णपणे वेगळी असते. संघराज्य व्यवस्थेत केंद्र शासन व घटक राज्ये यांच्यात अधिकारांची विभागणी घटनेद्वारा स्पष्ट केली जाते. त्यामुळे केंद्र सरकार आपल्या इच्छेनुसार त्यामध्ये बदल करू शकत नाही. त्यामध्ये बदल करायचा झाल्यास घटनादुरुस्ती करावी लागते. अमेरिका, स्वित्झर्लंड, कॅनडा, भारत इत्यादी देशात संघराज्य व्यवस्था आढळते. 1789 मध्ये प्रथमतः अमेरिकेमध्ये 13 वसाहती एकत्र येऊन संघराज्य व्यवस्था उदयाला आली. संघराज्य शासनाची आणि एकात्म शासनाची ही काही वैशिष्ट्ये आपल्याला दिसतात. केंद्र सरकार व घटक राज्यांचे सरकार यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी जी आहे ती विभागणी झालेली दिसते. त्याचबरोबर परिदृढ स्वरूपाची राज्यघटना असलेली दिसते. केंद्राचे व घटक राज्यांचे कायदे हे वेगवेगळे असलेले दिसतात. संघराज्य व्यवस्थेत ही काही वैशिष्ट्ये दिसतात. एकात्म व्यवस्थेची ही काही वैशिष्ट्ये दिसतात. याच्यामध्ये एकच केंद्र सरकार असते, तेही प्रबळ असलेले दिसते.
राजकीय सत्ता केंद्र सरकारलाच सर्व सत्ता दिलेली असते. राज्यघटना जी आहे ती लवचिक स्वरूपाची राज्यघटना असलेली दिसून येते. संघराज्य व्यवस्थेचे दोन प्रकार दिसतात. पहिला प्रकार आहे केंद्राकर्षी किंवा केंद्रानुवर्ती संघराज्य. या प्रकारात एकेकाळी स्वतंत्र व सार्वभौम असलेली राज्ये आपल्या राजकीय किंवा समान हितसंबंधाच्या पूर्ततेसाठी एकत्र येतात आणि आपापसात करार करून संघराज्याची स्थापना करतात. संघराज्य निर्मितीच्या या पद्धतीलाच केंद्राकर्षी पद्धती असे म्हटले जाते. अमेरिका, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया या अशा प्रकारच्या संघराज्य व्यवस्था आहेत. केंद्राकर्षी संघराज्यात घटक राज्यांना अधिक स्वायत्तता दिलेली असते. दुसरा प्रकार आहे केंद्रोसारी संघराज्ये. काही संघराज्ये ही मुळात एकात्म पद्धतीची असतात, परंतु पुढे राजकीय परिस्थितीमुळे किंवा राज्याचा प्रादेशिक विस्तार बराच मोठा असल्यामुळे राज्यकारभाराच्या सोयीसाठी घटक राज्यांना जास्त अधिकार दिले जातात. अशा प्रकारे निर्माण झालेल्या संघराज्याला केंद्रोसारी संघराज्य म्हणतात. उदाहरणार्थ भारत व कॅनडा. या प्रकारात मूळ एककेंद्री राज्य प्रादेशिक विस्तार, विविधता आणि प्रशासकीय विकेंद्रीकरणाच्या भूमिकेतून घटक राज्यांची निर्मिती करून त्यांना स्वायत्त अधिकार देतात. सामान्यतः केंद्रोसारी पद्धतीच्या संघराज्यात केंद्र शासन जास्त बळकट असते. केंद्र शासन घटक राज्यांना अधिकार बहाल करताना आपल्या हातीच जास्तीत जास्त व महत्त्वाचे अधिकार राहतील याची दक्षता घेते. आता आपण भारतीय संघराज्याचं स्वरूप पाहणार आहोत. भारत हे एक संघराज्य आहे असे सर्वसाधारणपणे म्हटले जाते, परंतु भारतीय राज्यघटनेत संघराज्य या शब्दाचा उल्लेख कुठेही आलेला नाही. घटनेच्या पहिल्या कलमात भारत हा राज्यांचा संघ असेल असा उल्लेख आढळतो. भारतीय संघराज्याचा विचार येथील राजकीय परिस्थितीच्या संदर्भात करणेच जास्त संयुक्त ठरते. भारतीय संघराज्यात सत्ता, अधिकार केंद्राच्या हाती एकवटलेले असले तरी अशा स्वरूपात केंद्रीकरणास येथील विशिष्ट परिस्थिती कारणीभूत ठरलेली आहे. याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. भारताचा प्रचंड प्रादेशिक विस्तार, विविध भाषा, प्रादेशिक वैशिष्ट्ये इत्यादी लक्षात घेऊन प्रांतातल्या सरकारांना स्वायत्तता देणे आवश्यक होते. त्याचबरोबर पाकिस्तान निर्मितीनंतर विघटनवादी प्रवृत्तींनाही आळा घालणे आवश्यक होते. त्यामुळे प्रबळ केंद्रसत्ता घटनाकारांनी निर्माण केली. घटक राज्यांना स्वायत्तता देताना केंद्रसत्ता दुर्बल होणार नाही याची खबरदारी घेणे घटनाकारांना गरजेचे वाटले. भारतात केंद्र सरकार प्रबळ असूनही संघराज्य पद्धतीला धोका निर्माण झाला आहे असे म्हणता येणार नाही. एकेकाळी स्वतंत्र व सार्वभौम असलेली संस्थानिकांची राज्ये इंग्रजी आमदनीखालील प्रांतांना जोडून भारतीय संघराज्याच्या निर्मितीस प्रारंभ झाला. भारतात संघराज्य निर्मिती केंद्रोसारी पद्धतीने झाली आहे. भारतीय संघराज्याबद्दल अनेक विचारवंतांनी वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले आहेत, कारण भारतीय संघराज्याचे स्वरूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतीय व्यवस्थेत एकात्मक व्यवस्थेतील गुणांचाही अंतर्भाव आहे. काही विचारवंतांच्या मते भारत हे संघराज्याची चौकट असलेले एकात्म राज्य आहे. के संतानाम आणि के पी मुखर्जी यांनी भारत हे संघराज्य नसून एकात्म राज्य आहे असे म्हटले आहे. भारतीय राज्यघटनेच्या 3ऱ्या कलमानुसार राज्याची कक्षा बदलणे, नवे घटक राज्य निर्माण करणे वा जुने रद्द करणे हे अधिकार संसदेला आहेत. यावरून असे लक्षात येते की राज्यांना स्वतंत्र अस्तित्व नाही, ती केंद्रावर अवलंबून आहेत. राज्यांना अधिकार प्रशासकीय सोयीसाठी असून त्यांनी स्वायत्तता नाममात्र आहे. म्हणून भारतात एकात्म व्यवस्था आहे असे त्यांना वाटते. तर केसी फियर यांनी भारतीय संघराज्याचे वर्णन त्यांच्या मॉडर्न फेडरल गव्हर्नमेंट्स या पुस्तकात अर्धसंघराज्य असे केले आहे. अर्धसंघराज्य अशा नवनव्या संज्ञा दिलेल्या असल्या तरी मात्र संघराज्याची सर्व प्रमुख वैशिष्ट्ये भारतीय राज्यघटनेत असलेली दिसतात. भारतीय संघराज्याची वैशिष्ट्ये. भारत संघराज्य असले तरी जगातील इतर संघराज्यापेक्षा भारतीय संघराज्य अनेक बाबतीत वेगवेगळ्या स्वरूपाचे आहे. त्याच्या या वेगळेपणामुळेच भारत संघराज्य आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जातो. भारतीय संघराज्याच्या वेगळ्या स्वरूपामुळे त्याला स्वतःची काही वैशिष्ट्ये प्राप्त झालेली आहेत. ती पुढील प्रमाणे. पहिलं वैशिष्ट्य आहे लिखित व सर्वश्रेष्ठ राज्यघटना. भारतीय राज्यघटना लिखित असून ती जगातील सर्वात मोठी म्हणून ओळखली जाते. राज्यघटना हा देशातील सर्वश्रेष्ठ कायदा असून त्यातील तरतुदी संघराज्य व्यवस्थेशी संबंधित आहेत.
घटनेत बदल करण्यासाठी घटनेने अंशतः परिदृढ व अंशतः लवचिक असा उत्कृष्ट समन्वय स्वीकारलेला आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे दुहेरी शासन पद्धती. संघराज्य व्यवस्थेनुसार भारतीय घटनेने दुहेरी शासन पद्धती स्वीकारलेली आहे. केंद्राची व राज्याची अशी वेगवेगळी शासन यंत्रणा आहे. त्याचबरोबर त्यांची प्रशासकीय यंत्रणाही वेगवेगळी आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे प्रबळ केंद्र सरकार. संघराज्य व्यवस्थेनुसार भारतातही सत्ता विभाजन केलेले आहे, परंतु केंद्र सरकारला जास्त व महत्त्वाच्या विषयासंबंधीचे अधिकार दिलेले आहेत. शेषाधिकारही केंद्र सरकारला देण्यात आलेला आहे. एखादे घटक राज्य निर्माण करणे किंवा नष्ट करण्याचा अधिकार संसदेला आहे. त्यामुळे राज्यकारभारात केंद्र सरकारचे प्राबल्य निर्माण झालेले आहे. पुढील वैशिष्ट्य आहे एकच राज्यघटना. भारतात संपूर्ण देशाची एकच राज्यघटना आहे. घटक राज्यांची वेगळी राज्यघटना नाही. याला अपवाद फक्त जम्मू आणि काश्मीर या घटक राज्याचा होता, तोही आता उरलेला नाही. संघराज्य व्यवस्थेत घटक राज्यांची वेगळी राज्यघटना मात्र असते. पुढील वैशिष्ट्य आहे एकेरी नागरिकत्व. भारतीय घटनेने एकेरी नागरिकत्व स्वीकारलेले आहे. घटक राज्यांचे स्वतंत्र नागरिकत्व व्यक्तीला दिलेले नाही, मात्र संघराज्य व्यवस्थेत संघराज्याचे एक आणि घटक राज्याचे एक असे दुहेरी नागरिकत्व असते. वरील वैशिष्ट्यांचा विचार करता हे स्पष्ट होते की भारतीय राज्यघटनेत संघराज्यात्मक आणि एकात्मक शासन व्यवस्थेचे मिश्रण असलेले दिसते. अशा प्रकारे भारतीय संघराज्याचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळतात. धन्यवाद.